देखील तालुका गटातून आणि ओपन गटातून काही संघ अजूनही बाकी आहे. ज्या ज्या टीमला त्या स्पर्धेत आपल्या संघाची नावनोंदणी करायची त्यांना विनंती, आपण संपर्क करा. संभाजीभाऊ तेऊरकर, उमेशजी नायडू, साजिदजी तांबोळे यांच्याकडे. आझादी चषक 2025 ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायचा 14 धावा. सामना रंगलाय. मानाचा करंडक 2025, प्रतिष्ठेची लढाई, अस्तित्वाची लढाई. विजेता संघ खेळ क्वार्टर फायनल, परंतु कोणता संघ ते देखील मैदानी पाहायचे. नियाल तुसमटुन्नू पहिला चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकला चेंडू. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवलाय. अचूकता होती, योग्यता होती आणि खरं तर गती देखील पाहायला मिळाली नियाल तुसमतकडनं. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 14 धावा. पलीकडे जो लहान मुलगा आहे त्याला विनंती आहे मैदानाच्या बाहेर या. 5 चेंडू 14. अखूट टप्प्याचा चेंडू होता. फटका तर खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहतोय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी केली जाते, तर अंपायर चेक करतील. रनआउटसाठी देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर मागणी केली जाते. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसरे पंच चेक करतायत रनआउटसाठी. ओके, हाईटसाठी चेक करतायत तिसरे पंच. अंपायर सिरिव आहे वासिक. अंपायर सिरिव, अंपायर कॉल स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे, त्यामुळे चेक करतायत. तर अंपायर वैभव कातोरे सर त्या ठिकाणी चेक करतायत. काय निर्णय येतोय ते देखील आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड संघाला. ओव्ही 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकत्र येऊ नका, गोळा होऊ नका. जसा पंचांचा निर्णय येईल तसा तुम्हाला सांगितला जाईल, त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल आणि फलंदाज रनआउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर रनआउट असेल. चला न्यू बॅटर पटपट चला मैदानावरती. आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्या सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेच मॅच सुरू होते. सामना थांबला जाणार नाही, कारण का क्वार्टर फायनलची मॅच यानंतर होणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावा देखील आपण पाहिले तर विजयासाठी बनवायच्या. 2 गडी बाद 33, 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे संघानं 33 बनवल्या. 34चा पाठलाग सुरू आहे आणि प्रतिस्पर्धी स्वर्गीय अंकुशदादा पाटील 11 अर्थात श्री 11 या संघानं बनवल्यात 1 गडी बाद 21 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 13 धावा. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी 13 रन टू विन 5 बॉल. 5 चेंडू 13. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. एक रोमहर्षक रंगतदार सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावा. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. अंपायर सर सूचना करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आयोजकांच्या सूचना येतात. वेळ वाचवा. भरपूर वेळ तुम्ही घेताय, कारण का त्यानंतर शेवटची मॅच आजच होणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना आजच खेळला जाणार आहे. यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय उंच पुरा हवेत आणि थेट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर दे घुमा के षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 27. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा.
7 रन टू विन 4 बॉल, 4 चेंडू 7 धावा. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार, जबरदस्त तडाखा आपण पाहतोय. आलेल्या पहिल्या चेंडूवरती इथे मैदानावरती बॅटर मयूर कारंडेच्या बॅटमधून षटकार मैदान ते खेळला गेलाय. युनिक स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आपल्या समोर आहे. 4 चेंडू 7 मयूर कारंडे. नौकरतीचा फलंदाज समोर मिस्टर MPL निहाल तुस्साम टुन्नू. यावेळेचा चेंडू होता बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी सुरू आहे. फेकी तर केली जाते परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मात्र नकार कळवलाय. एकच धाव येते. स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या एका धावेने पुढे जाईल. एक गडी बाद 28. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. 6 रन टू विन 3 बॉल, 3 चेंडू 6. कोणता संघ मात्र बाजी मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. श्री 11 की OV 11. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार, सगळ्यांच्या उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकणार आणि कोण खेळणार क्वार्टर फायनलचा सामना. चला विनंती आहे वेळ वाचवा. 3 चेंडू आणि 6 धावा. शेवटचे 3 चेंडू निहाल तुस्सामच्या बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती फलंदाज सज्ज आहे. ललित 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. एक गडी बाद 28 धावसंख्या. 34चा पाठलाग सुरू आहे. निहाल तुस्साम टुन्नू एका बाजूला, ललित 3 चेंडू 6. यावेळेचा चेंडू होता पाठीमागे जातोय. अडवण्याचा प्रयत्न सुरू होता तोपर्यंत एक सिंगल येते आणि विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 5 धावा. कंपल्सरी चेसिंग मॅच आहे. 2 चेंडूत 5 धावा या तुम्हाला बनवाव्याच लागतील. वाढायचा सामना. करूया अमरोची मॅच आपण पाहतोय. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यावा लागेल. 2 चेंडू 5 बनवावे लागतील किंवा 2 चेंडूत 5 रोखाव्या लागतील. यावेळेचा चेंडू होता पाठीमागे तर गेलाय आणि चेंडून सामना संपवलाय. मयूर कारंडेच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. कॅप्टन विनंती आहे लगेच टॉस साठी. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आलेत त्यामुळे स्वर्गीय अंकुशदादा पाटील 11 अर्थात श्री 11 चे कॅप्टन आपण लगेचच आपण टॉस करतोय आणि सामन्याला इथे आपण सुरुवात करतोय. 6:30 वाजून गेलेला आहे त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस आपण करतोय. टॉस संपन्न झाल्यानंतर लगेच आपण मॅच सुरू करणार आहोत. हॅलो, मयूरभाऊ पासलकर शिवप्रताप मंडळाचे सभासद मयूरभाऊ पासलकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस 2 ओव्हरचा सामना. DD स्पोर्ट्स कॉल.